नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी कॅम्पस या आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर आजचा आपला पहिला प्रश्न बघूयात. भूगोलचा मुख्य उद्देश काय असतो? तर काय विचारले? भूगोलचा मुख्य उद्देश काय असतो? मानवजातीचे वर्णन करणे, पृथ्वीवरील ग्रहांची विविधता नष्ट करणे, पृथ्वीवरील विविधता अभ्यासणे आणि ड ऑप्शन आहे सजीवांची लक्षणे अभ्यासणे. तर यातील अचूक उत्तर आहे पृथ्वीवरील विविधता अभ्यासणे. आपला ऑप्शन क्रमांक 3 क बरोबर आहे. भूगोलचा मुख्य उद्देश काय असतो? तर पृथ्वीवरील विविधता अभ्यासणे, मानवजातीचे वर्णन करणे, पृथ्वीवरील ग्रहांची विविधता नष्ट करणे. तर हे नाही आहे ऑप्शन, आपलं ऑप्शन 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. विश्वामधील असंख्य तारकामंडळापैकी आपले तारकामंडळ कोणत्या नावाने ओळखले जाते? तर विश्वामधील असंख्य तारकामंडळापैकी आपले तारकामंडळ हे आकाशगंगा या नावाने ओळखलं जातं, ज्यालाच आपण गॅलेक्सी असं म्हणतो. पुढचा प्रश्न बघूया. ज्याला स्वतःचा प्रकाश असतो त्याला तारा म्हणतात. सूर्यकुलाचा तारा हा सूर्य आहे. ताऱ्याभोवती फिरणाऱ्या परप्रकाशित खगोलाला ग्रह म्हणतात. आपण ज्या खगोलावर राहतो ती पृथ्वी देखील एक ग्रह आहे. तर हे 4 विधानं दिलेत आपल्याला. यातला आपल्याला बिनचूक पर्याय ओळखायचा आहे. तर बिनचूक म्हणजे अचूक पर्याय. तर अ, ब, क आणि ड हे 4ही पर्याय योग्य आहेत. तर पुढचा प्रश्न बघूयात. पृथ्वीचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? 51 चौरस किलोमीटर. पुढचा प्रश्न बघूयात. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे ती कोणत्या भागामध्ये फुगीर आहे? तर पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे ती विषुववृत्त या भागामध्ये फुगीर आहे. पृथ्वीचं एकूण क्षेत्रफळ किती आहे? 51 चौरस किलोमीटर. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आडव्या गोलाकार काल्पनिक रेषांना काय म्हणतात? तर त्याला अक्षवृत्त म्हणतात. आणि विषुववृत्तीय व्यास आणि ध्रुवीय व्यास यामधील फरक किती किलोमीटरचा आहे? तर 42 किलोमीटरचा फरक आहे. विषुववृत्तीय व्यास आणि ध्रुवीय व्यास यामधील फरक 42 किलोमीटरचा आहे. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आडव्या गोलाकार काल्पनिक रेषांना अक्षवृत्त असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा. विषुववृत्ताच्या उत्तरेला व दक्षिणेला मिळून किती अक्षवृत्ते आहेत? तर त्याचं अचूक उत्तर आहे 180. आणि पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तानुसार भारतीय प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली आहे? तर याचं अचूक उत्तर आहे 82 अंश 30 मिनिट पूर्व. तर काय उत्तर आहे? 82 अंश 30 मिनिट पूर्व. भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून करण्यात आली आहे? तर 82 अंश 30 मिनिट पूर्व. विषुववृत्ताच्या उत्तरेला व दक्षिणेला मिळून किती रेखावृत्ते आहेत? तर 180. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एखादे ठिकाणचे स्थान निश्चित करण्यासाठी ज्या उभ्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषा उत्तर व ध्रुव या दिशेने असतात त्यांना काय म्हणतात? तर याचं अचूक उत्तर आहे रेखावृत्त असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर थँक्यू सो मच.